चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनलला जॉईन करून घ्यायचे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इयत्ता 10वीचा आपल्याला बघा चर्चा करायची, ती म्हणजे प्रथम घटक चाचणी. जी पहिली घटक चाचणी आहे त्यावरती आपल्याला खूप सारी चर्चा करायची. बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली सांगतो तुम्हाला का आपण इयत्ता 10वीचा जो प्रथम घटक चाचणी आहे, फर्स्ट युनिट टेस्ट असणार आहे, यामध्ये आपण इंग्लिशचा जो काही पेपर असणार आहे, जो 20 मार्काचा पेपर असणार आहे, तो 1 तासाचा तुम्हाला वेळ असणार आहे. ठीक आहे, तर तो पेपर बघा मित्रांनो कसा असू शकतो आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले बघा आता मित्रांनो, पहिला जो तुम्हाला दिलेला क्वेश्चन असणार आहे त्या क्वेश्चन वरती तुम्ही नीट फोकस करा, कारण पहिल्या क्वेश्चनचे मार्क्स हे तुम्हाला खूप इझी असतात. ठीक आहे ना, आणि ते तुमच्या हातातून जाता कामा नाही. चला पहिला क्वेश्चन कडे पटकन जाऊया आणि आपण लगेच सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ठीक आहे, बघा काय सांगितलं तुम्हाला लँग्वेज स्टडी मध्ये पहिला विचारलेला गेला क्वेश्चन बघा, कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर. ठीक आहे ना, या लेटर मध्ये तुम्हाला काय करायचं, कम्प्लीट करायचं. बघा पहिला दिलाय बघा HE डॅश दिलाय, RT दिलाय. मग तुम्ही याला जर कम्प्लीट केला तर समजा इथं जर तुम्ही ए टाकला, काय केलं तुम्ही इथं ए टाकला, तर आपल्याला माहिती हार्ट तयार होऊ शकतो. बरोबर आहे काय का, हार्ट हा एकदम वर्ड परफेक्ट तयार होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला इथं ब्रॅकेट मध्ये काय टाकायचे, तर सॉरी फिलिंग द ब्लॅक्स पण टाकायचे, तुम्हाला ए टाकायचे. नंतर बघायचं तुम्हाला दिलंय G डॅश दिलंय, OUP दिलंय. जर इथं आपण आर टाकला, काय केलं इथं आर टाकला, तर आपल्याला माहिती आहे ग्रुप तयार होऊ शकतो. बरोबर आहे, काय होऊ शकतो, ग्रुप तयार होऊ शकतो. म्हणजे इथं परफेक्ट आर टाकायचे. म्हणजे तुम्हाला काम करायचे का 100% अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे नीट लक्षात घ्या, एकदम परफेक्ट वर्ड कसा तयार होईल यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. नेक्स्ट बघा दिलं तुम्हाला मित्रांनो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. काय करायचे तुम्हाला का अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला हे लिहायचे. मग अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे A to Z पर्यंत. बरोबर आहे काय, A to Z पर्यंत म्हणजे काय का ए पासून ABCD पासून तर झेड पर्यंत ज्याचा पहिला लेटर हा फर्स्ट ए पासून जो स्टार्टिंगला येईल आपण, बरोबर आहे, त्याला आपण काय अल्फाबेटिकल नुसार जॉईन करतो. बघा आता इथं दिलाय तुम्हाला रोड दिलेला आहे. ठीक आहे, बघा क्युरियोसिटी दिलाय, डार्क दिलाय, इम्पॉर्टंट दिलाय. तर सगळ्यात पहिले काम करायचं आपल्याला का यांचा पहिला जो वर्ड आहे तो आपल्याला घ्यायचा. इथं बघा पहिला दिला तुम्हाला आर दिलेला आहे. काय दिलं तुम्हाला आर दिलेला आहे. समजा आपण इकडे आर घेतला. ठीक आहे, नंतर पुढे बघा मित्रांनो काय दिलाय, तर सी दिलेला आहे. नंतर पुढे काय दिलंय, डी दिलंय. आणि नंतर बघा काय दिलंय, आय दिलेलं आहे. मग आता काम करा, याच्यामधला ABCD नुसार सगळ्यात पहिले कुठला वर्ड येतो, कुठला अल्फाबेट येतो, हे आपल्याला चेक करायचंय. बरोबर आहे, चला ABCD बोलूया म्हणजे तुम्हाला समजेल. ए आहे का नाही, BC. बरोबर आहे, सी तर पहिला आला, हा 1 नंबर आला. नंतर ABC झाला, नंतर डी आला, 2 नंबर झाला. बरोबर आहे, ABCDEFGHI, आय आला 3 नंबरला, आणि लास्टला एकच उरलाय म्हणजे हा जाणार तुमचा 4 नंबरला. म्हणजे सी वरून स्टार्टिंगला कुठला आहे, क्युरियोसिटी, तर याचा नंबर 1 झाला. त्याच्यानंतर डी डार्क हा 2 नंबर झाला, आणि इम्पॉर्टंट आलाय हा 3 नंबर झाला. आणि पुढे बघा मित्रांनो, रोड हा लास्टला आला तुमचा 4 नंबरला. ठीक आहे, पुढे बघा आता मित्रांनो दिले सगळ्यांचं बघा परफेक्ट दिले, प्रेटेंट दिले, पॅरेंट्स दिले, आणि प्लेंटिव्हली दिले. तर आता लक्षात घ्या, सगळ्यात स्टार्टिंगला याचा PP आलेला आहे. ओके ना, आता ज्याचा लक्षात घ्या, जे काही वर्ड तुम्हाला जर त्याचा सेम वर्ड येत असेल तर सेकंड वाला बघा, जर सेकंड वाला जर सेम असेल थर्ड वाला बघा, पण लास्टला तुम्हाला एखादा वर्ड दिसतो कुठेतरी. ठीक आहे, मग आता बघा सगळ्यांचा पी आलेला नाही, याचा मॅटर क्लोज करा. आता बघा इथं ई आलेला आहे, तर काम करा पहिल्यांदा इकडे ई ला घेऊया. ठीक आहे, ई घ्या. नंतर याचा दुसरा वर्ड काय आलाय, आर आलाय, तोही इकडे आर घ्या. नंतर बघा आर नंतर इथं पॅरेंट्सचा ए आलेला आहे, तर इथं ए घ्या. ठीक आहे ना, नंतर बघा मित्रांनो प्लेंटिव्हलीचा बघा काय आला, एल आलेला आहे. काय आला इथं, एल आलेलं आहे. मग आता या एल मध्ये बघा, म्हणजे ERAL मध्ये सगळ्यात पहिला काय येतो, तर ABCD नुसार हा ए येतो 1 नंबरला. बरोबर आहे, नंतर ABCDE 2 नंबरला आला. बरोबर आहे, नंतर EFGJKHI, बरोबर आहे, JKL झाला. ठीक आहे, हा एल आला तुमचा 3 नंबरला, आणि लास्ट येणार किती नंबरला, 4 येणार. म्हणजे बघा जो पी नंतर ए कुठे येतोय, बघा पी नंतर ए, पॅरेंट्स हा तुमचा 1 नंबर झाला इथं. ठीक आहे, 1 झाला. नंतर 2 नंबरला काय येणार बघा मित्रांनो, तर पी नंतर ई कुठे येतोय शोधा. हा बघा इथं परफेक्टचा 2 हा आला 2 नंबरला, आणि लास्टला बघा मित्रांनो इथं 3 ला बघा एल कुठे येतोय, तर इथं तुमचा प्लेंटिव्हली येतं 3. बरोबर आहे, आणि हा प्रेटेंट तुमचा लास्ट येणार 4 नंबरला. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला लावायचे. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये मित्रांनो, समजते का, याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये, एकदम सिंपली आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा मित्रांनो दिले तुम्हाला
पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला काय करायचं की याच्यामध्ये जे काही सिंबल वगैरे आपण म्हणतो त्यानुसार तुम्हाला लावायचं आहे, त्याला अरेंज करायचं. ठीक आहे बघा, आता हाऊस दिलाय, ठीक आहे ना. तर लक्षात घ्या स्टार्टिंगला एच काय येणार आहे, हा तर कॅपिटल येणार आहे. ठीक आहे ना. आता दिलेलं बघा हाऊस दॅट सेड नातू, बरोबर आहे. म्हणजे काय काय इथं लक्षात घ्या. मग अशा प्रकारे त्याला लिहू शकतो हाऊस बघा दॅट, ठीक आहे ना. हाऊस दॅट देन द, कशा प्रकारे तसं विचारले म्हणजे काय तर क्वेश्चन मार्क येणार, लक्षात घ्या. आणि इकडं तुम्ही चिन्ह ऍड करा, काय अडचण नाही. आणि सेड सांगितलंय म्हणून सेडला सेड नाथू त्याला ऍज इट इज ठेवा. ओके, आणि फुल स्टॉप द्या. आपलं सेंटेन्स तयार झालं, म्हणजे आपलं काय आन्सर तयार झालं. एकदम सिंपल. बघा पुढे बघा दिले मेक अ 4 वर्ड बघा मिनिमम ऑफ द 3 लेटर इच युजिंग द लेटर इन द गिवन वर्ड बँकिंग. बघा काय दिलं, बँकिंग दिले तुम्हाला. या बँकिंग पासून तुम्हाला ऍटलीस्ट 3 वर्ड तयार करायचे. मग आता ऑलरेडी आपण मी तर तयार करून घेतली. मला बँकिंग पासून बघा हा बँक वर्ड तयार होऊ शकतो. लास्टला किंग उरला, किंगही होऊ शकतो. नंतर बी ए जी बॅग ही तयार होऊ शकतो. नंतर बी एन हा बॅन पण तयार होऊ शकतो. नंतर बँक बी ए एन जी लास्टला येतं तर बँक होऊ शकतो. आणि अजून जर तुम्हाला याच्यामध्ये वाटलं, ठीक आहे ना, अजून जर तुम्हाला याच्यामध्ये वाटलं तर तुम्ही एखादा वर्ड तयार करा आणि पुढे तुम्ही काय करा, कमेंट करा किंवा तुम्ही समजून घ्या स्वतःला. पण अशा प्रकारे तुम्ही बँकिंग पासून बँक असेल, किंग असेल, बॅग असेल, बॅन असेल आणि बँक असेल, अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये काय तर वर्ड तयार करू शकता. ओके चलो नेक्स्ट बघा. आता मित्रांनो दिले रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. बघा 10 मार्काला. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय का वाचन करणं, याचं वाचन करून घेणं आणि घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे ना. बघा काय दिलं आपल्याला पॅसेज मध्ये, बघा सांगितले इट टूक द बेबी लॉंगर टू द or backyard and gently laid him on the floor inside the poultry coops. Okay, his body was the full of deep bite marks and the scratches. Blood was the oozing from the sum of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean and the wounds and to stop the bleeding. I was relieved to find out the baby that the baby was the breathing even tough. हिज ब्रेथ वेअर द शालो. ठीक आहे ना. अशा प्रकारे दिलेलं आहे. हवं तर तुम्ही एकदा मी व्हिडिओ मध्ये हा पॅसेज तुम्हाला पूर्ण दाखवतो, एकदा तुम्ही वाचन करून घ्या. ऑलरेडी मी बनवलं त्याच्यामुळे मी वाचन करून घेतलेलं आहेच आहे. ठीक आहे ना. एकदा वाचन करून घ्या आणि मग याचे तुम्हाला क्वेश्चनचे सगळे आन्सर सांगतो. ओके चला, झालं का वाचन? वाटलं असं व्हिडिओ पॉज करा आणि मग पुढे व्हिडिओ बघा, काय अडचण नाही. ठीक आहे चलो बाय. बघा आता ह्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलाय. बघा काय सांगितलंय, द रायटर बघा फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द रायटर ऑफर द बेबी लॉंगर. ठीक आहे ना. काय सांगितले, द रायटर ऑफर टू द बेबी द लॉंगर. मग आता याच्यामध्ये काय का बेबी लॉंगर त्याला काय ऑफर केली हे आपल्याला याच्यामध्ये शोधायचंय. बरोबर आहे. स्टार्टिंगलाच बघायचं काय दिले, इट टूक द बेबी लॉंगर टू द बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप्स. ओके, मग आता जर याला नीट आपण ऑब्झर्वेशन केलं याच्यामध्ये, बघा काय दिले, नीट ऑब्झर्वेशन करा, प्रॉपरली दिसेल बघा. तर इथं बघा रायटरने काय सांगितले बघा, द आय ऑफर हिम पील बनाना. काय सांगितलंय, आय ऑफर हिम पील बनाना. बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, पहिल्याचं आन्सर झालं. आता काम करा का तुम्ही दिलेला जो फिलिंग द ब्लँक्स आहे तो इथं आपल्याला कम्प्लीट करायचा. मग काय काय ऑफर केलं याच्यामध्ये, तर ए पील. काय केलं, ए बघा पील बनाना. ठीक आहे ना, बनाना. ओके नेक्स्ट बघा दिले, द बेबी लॉंगर वॉज इन अ स्टेट ऑफ. द बेबी लॉंगर वॉज इन अ स्टेट ऑफ. बघा काय दिले, द बेबी लॉंगर ऑन इन अ स्टेट ऑफ. कुठल्या पोझिशन मध्ये असं समजा आपण दिले समजा. ठीक आहे ना. बघा काय दिले, आता नीट याला एकदा वाचून घ्या. ठीक आहे ना. जर वाचून घेतला आपण तर तुम्हाला मी 100% सांगतो का याच्यामध्ये काहीही तुम्हाला अडचण येणार नाहीये. त्याच्यामुळे काय का सगळ्यात पहिले तुमचं काम आहे का याला नीट वाचन करून घ्यायचं. ठीक आहे ना. बघा आता इथं मी दाखवतो तुम्हाला. समजा इथं बघा आपण घेतलं. ठीक आहे ना. काय बघा आता याच्यामध्ये दिसते का, वॉज एव्हरी मूव्ह आय मेड. ठीक आहे, क्वाइटली अशा प्रकारे दिलेले. पुढे बघा ऍक्सेप्टेड, इकडं हे दिलेले. त्याच्यानंतर इथं बघा स्पेशलिस्ट दिलेले. ठीक आहे ना. देन बघा ही वॉज इन अ स्टेट ऑफ. दिसतंय का इथं तुम्हाला? ठीक आहे ना. काय, ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. बरोबर आहे. काय येतं, स्टेट ऑफ शॉक. म्हणजे तुमचं उत्तर असणार येतं स्टेट ऑफ शॉक. ओके ना, नीट लक्षात घ्या. ठीक आहे, स्टेट ऑफ शॉक. ओके नेक्स्ट बघा दिले, द मदर लॉंगर वॉज सिटिंग ऑन देअर. काय, द मदर लॉंगर ऑन सिटिंग ऑन देअर. बघा आता मदर शब्द सगळ्यात पहिले शोधा.
बघा दिसतंय का इथं, बघा इथं काय, देर सॅट द मदर लॉंगर, ठीक आहे ना, ऑन अवर किचन रूफ. काय दिले, किचन रूफ. बघा कशावर दिलं, तर किचन रूफ वरती बसलेल्या होत्या. दिसतंय का? चलो पटकन आन्सर इथं मी लिहून घेतो म्हणजे तुम्हाला कळलं इथं, ठीक आहे ना. किचन, हा बघा किचन रूफ. ओके, नेक्स्ट बघा दिले, बघा स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी. काय दिले, स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी. अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. बघा आता इथं बघा दिसतंय डायरेक्टली, इथंच बघा काय दिसतंय, स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर दिसतंय का, बघा मग मेड द बेबी स्टिअर. काय दिसतंय तुम्हाला, बेबी स्टिअर हे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे ना. तुम्ही काम करायचं, बेबी स्टिअर इथं लिहून टाका, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, चलो बघा एकदम सिंपल आहे. लक्षात घ्या, फक्त उतारा तुम्ही एकदा वाचन करून घ्या. वाचन केल्यानंतर तुम्हाला याच्यामधला सगळे आन्सर ऑटोमॅटिकली भेटतील, काय अडचण नाही. चला आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावायचे. अरेंज द फॉलोइंग, बघा अरेंज द फॉलोइंग इव्हेंट ऍज पर देअर सिक्वेन्स. ठीक आहे, आता हे तुम्हाला इथं 1 2 3 4 टोटल दिले, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले सिक्वेन्स लावून घ्यायची. ठीक आहे, आपण स्टार्टिंगला एक दोन व्यवस्थित बघून घेऊया. आता पहिला बघा याच्यामध्ये काय दिले, बघा रायटर फादर प्रोव्हाइड फर्स्ट एड टू क्लीन वाउंड सांगितले, रायटर्स फादर दिले. हा बघा नंतर आफ्टर अ वीक शेकी अटेम्प्ट द रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप, द रायटर टूक द बेबी लॉंगर टू देअर द बॅकयार्ड. बरोबर आहे, हे अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. बघा मग आता याच्यामध्ये बघा लक्षात घ्या काय का, याच्यामध्ये कोणकोणते सिक्वेन्स तुम्हाला दिलेले जे बरोबर आहे हे आपण आता चेक करून घेणार आहे. ओके, बघा आता काय दिसतं याच्यामध्ये, बघा आपल्याला पॅसेज कडे जाऊयात आपण. ठीक आहे, पॅसेज कडे एक एक एकदा बघूया आपण. ठीक आहे ना, पहिला सेंटेन्स एकदा चेक करू. आता बघा काय येते आपल्याला, बघा इथं शेकी अटेम्प्ट दिसतंय का रे, इथं बघा इथं दिसते आपल्याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले बघा आय टूक द बेबी लॉंगर टू अवर बॅकयार्ड. पहिला सेंटेन्स आहे बॅकयार्ड मध्ये, दिसतंय का. मग बॅकयार्ड कुठं शब्द दिसतोय याच्यामध्ये, बघा इथं दिसतंय रायटर टूक द बेबी लॉंगर टू द टू द बॅकयार्ड. बरोबर आहे, म्हणजे हे जे दिलेलं सेंटेन्स तुमचं हा आल्याचा क्रम आला 1 नंबरला. किती आला, 1 नंबरला. नंतर पुढे बघा दिलं काय, नंतर पुढे बघा याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, बघा पुढे दिले हा ठीक आहे, इथं बघा दिलं हिज बॉडी वॉज डीप मार्क स्क्रॅचेस ब्लड वॉज ओजिंग. ठीक आहे, रिमेन मोशन. माय फादर प्रोव्हाइडेड, बघा इथं काय दिले, माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू द क्लीन. दिसतंय का, मग माय फादर कुठे याच्यामध्ये बघा. ठीक आहे ना, काय रायटर्स फादर दिसतंय का इथं, रायटर्स फादर दिसते. म्हणजे काय, हे दिलेलं जे सेंटेन्स असणार आहे बघा मित्रांनो, हे किती नंबरला येईल, तर हे 2 नंबरला येऊन जाईल. ओके, चला नेक्स्ट बघा आता मित्रांनो, पुढे कुठला सेंटेन्स येईल बघा. आता राहिले काय बघा, हे 2 आणि 3 चे इथे राहिले. ठीक आहे ना, आफ्टर अ फ्यू शेकी अँड रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप. ठीक आहे ना, आता कूप मध्ये बघा सगळ्यात पहिले शेकी अटेम्प्ट येतोय का कूप येतोय हे शोधा. बाकीचं एक जे उरल ते डायरेक्ट क्लासला देऊन टाकू. बघा इथं झालं. ठीक आहे, बघा आय वॉज रिलीव्ह फाइंड द बेबी ब्रेथिंग इवन वॉज ब्रेथ वेअर. ठीक आहे, स्पेशल क्रूड द बॉबी बेबी स्टेअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी. बरं शेकी अटेम्प्ट आला म्हणजे काय, हा जो दिलेला आपल्याला आहे बघा काय, बघा हा दिलेला आपल्याला आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट, हा किती नंबरला येणार, तर 2 नंबरचा सेंटेन्स हा तुमचा 3 नंबरला येईल. आणि लास्टला उरलेला आहे त्याला काय रीड करायची गरज नाही, तो कुठे असतो तो डायरेक्टली तुमचा 4 नंबरला जाईल. बरोबर आहे, म्हणजे तुमचा फर्स्ट क्रम काय येणार आहे, हा इथं 1 येणार आहे, इथं 2 येणार आहे, इथं 3 ला येणार आहे, आणि हा मधला 3 नंबरचा 4 ला जाणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अटेंड करायचे. नेक्स्ट बघा मित्रांनो दिलं मॅच द, बघा सायनम्स तुम्हाला समानार्थी शब्द दिले ते तुम्हाला काय करायचे, काय ह्याच्यामध्ये मॅच करायचे. ओके, बघा पुढे दिलं आता बघा ट्रॉमा. काय दिलं तुम्हाला, ट्रॉमा दिलेला आहे आता. ठीक आहे ना, मग ट्रॉमा म्हणजे काय असतं बघा लक्षात घ्या, ग्रेट डिस्ट्रेस. काय म्हणू शकतो आपण त्याला, ग्रेट डिस्ट्रेस म्हणू शकतो. म्हणजे काय, तर पहिल्याचा आन्सर काय झालं, सी झालं. ठीक आहे, नंतर कूप म्हणजे काय, तर केज ऑफ पोल्ट्री. कूप म्हणजे काय, तर केज ऑफ पोल्ट्री. देन द स्टिअर म्हणजे काय, तर त्याला काय, तर मूव म्हणू शकतो. काय म्हणतो, मूव म्हणू शकतो. म्हणजे काय, इथं डायरेक्टली ऑप्शन नंबर ए घ्या. ठीक आहे, चला पुढे बघा मोशनलेस म्हणजे काय, राहिला काय, स्टील. ठीक आहे, मोशनलेस म्हणजे काय, तर स्टील म्हणतो आपण, का तो कॉन्स्टंट उभा असतो. ठीक आहे, अशा प्रकारे याचे एकदम सिंपल आन्सर आहेत.
काही लोड घ्यायची गरज नाही मित्रांनो. फक्त लक्षात घ्या का बाकीच्याही विषय तुम्हाला क्वेश्चन पेपर मी सगळ्या टाकणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. फक्त जे सांगते ते करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा शेवटपर्यंत बघा. माझे व्हिडिओ जवळ-जवळ 30-40 मिनिटाचे असतात. बरेच जण म्हणतात का सर व्हिडिओ खूप लॉंग झाला. अरे पण तुम्हाला समजलं तर पाहिजे ना बाळांनो, कसं केलंय कसं. नुसतं उठायचं नुसतं रट्टा मारायचा. ठीक आहे ना. परीक्षेला तुम्हाला स्वतः जायचे, असा पॅटर्न असा राहील, पण क्वेश्चन बदलतील. मग तुम्ही त्याला उत्तर कशी शोधणार हे तुम्हाला आलं पाहिजे ना. चलो पुढे बघा. डू ॲज डायरेक्ट मध्ये पहिला द बेबी रिमेन मोशनलेस मेड इट नेगेटिव्ह सेंटेन्स. काय सांगितलं तुम्हाला? द बेबी रिमेन मोशनलेस. बरोबर आहे. तर तुम्हाला काम करायचंय का निगेटिव्ह सेंटेन्स म्हणून टाकायचे. मग तुम्ही काय करू शकता बघा. तर मोशनलेस दिलेलं आहे. काय मोशनलेस दिलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय का तो तिथून जात नाही, एकदम स्टील उभा आहे. तर आपण कसं म्हणू शकतो याला बघा. तर आपण याला असंही म्हणू शकतो काय द बेबी बघा काय द बेबी बेबी वॉज नॉट मुव्हिंग. बघा काय म्हणू शकतो आपण त्याला वॉज नॉट मुव्हिंग. आणि नॉट मुव्हिंग म्हणजे काय रे, तर त्यालाच आपण मोशनलेस म्हणणार आहे. बरोबर आहे. त्याला काय म्हणणार आहे मोशनलेस म्हणणार आहे. किंवा त्याला अजूनही आपण म्हणू शकतो काय द बेबी डिड नॉट मूव्ह. बघा काय द बेबी बघा अजून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्ष ऑप्शन. ठीक आहे ना. द बेबी डिड नॉट मूव्ह. डिड नॉट मूव्ह अशा प्रकारे देखील आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे बघा 2 नंबरला शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ऍड अ क्वेश्चन टॅग. बरोबर आहे. ऍड अ क्वेश्चन टॅग आला म्हणजे काय करायचं दिलेलं सेंटेन्स ऍज इट इज लिहून घ्यायचं. मग काय दिले सेंटेन्स लिहून घ्या सी सिम्पली. बरोबर आहे. ऍड अ क्वेश्चन टॅग आला म्हणजे काहीच काम नाही करायचं. सगळ्यात पहिले दिलेला जो काही तुम्हाला दिलेला सेंटेन्स असेल ते सेंटेन्स एकदा लिहून घ्या. बरोबर आहे. ठीक आहे ना. लिहिला क्वाइटली. आता इथं फुल स्टॉप आहे ना, फुल स्टॉप काढा आणि इथं काय करा कॉमा द्या. ठीक आहे. कॉमा दिल्यानंतर आता काम करा याच्यामध्ये बघा इज आहे का वॉज आहे का डीड आहे का काय आहे त्याच्यामध्ये कुल्ड आहे का सगळं चेक करा. सी सिम्पली सॅट देअर द क्वाइटली अशा प्रकारे दिलेले. म्हणजे काय तर याला आपण काय घेऊ शकतो डीड घेऊ शकतो. बरोबर आहे. मग इथं काय येणार तर डीड येणार आणि त्याला काम करायचा नॉट लावायचा. बरोबर. डीडचा काय होणार तर डिडंट. लक्षात घ्या काय होणार डीडचा डिडंट होईल. मग डिडंट आला आणि नंतर काय याच्यामध्ये करता काय तर शी आलेला आहे. बरोबर आहे. तो घेऊन टाका इथं शी आणि याला क्वेश्चन मार्क द्या आणि याचा विषय मिटून टाका. ओके. पुढे बघा दिले काय हाऊ विल यू हेल्प अन इंजर बर्ड ऑर ॲनिमल. एखादा जर तुम्ही इंजर दुखापत झालेला प्राणी असेल पक्षी असेल त्यांना तुम्ही कशा प्रकारे हेल्प करू शकतात मदत करू शकतात हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचे. मग काय लिहू शकता समजा इफ आय फाउंड अन इंजर बर्ड और ॲनिमल. ठीक आहे ना. आय विल फर्स्ट प्लेस इट इन सेफ. बरोबर आहे. काहीतरी लिहा याच्यामध्ये. मग काय लिहू शकता तुम्ही का समजा आय विल फर्स्ट बघा काय आय विल फर्स्ट प्लेस. ठीक आहे ना प्लेस इट इन न सेफ सेफ वार्म. ठीक आहे ना. जर एखादा जर समजा प्राणी असेल किंवा पक्षी भेटला तर आपण त्याला एकदम सुरक्षित जागी नेऊ शकतो. अँड क्वाइट बॉक्स अवे फ्रॉम द प्रेडेक्टर असंही टाका. तुम्हाला जर दुसरं वाटलं तुम्ही त्याला मदत करू शकतात. काय काय करू शकतात किंवा तुम्ही म्हटले का मी ॲनिमलच्या दवाखान्यात डॉक्टरांकडे घेऊ जाऊ शकतो असंही लिहिलं तरी चालेल. किंवा तुम्हाला वाटतंय का कुठं काय पायात अटकलंय का काही लागलंय का तुमच्याकडे काय आहे का तर तुम्ही त्याला मदत करू शकता. ठीक आहे ना. सो क्वाइट बॉक्स अवे फ्रॉम द टाका तुमच्या मनाने टाका. ठीक आहे ना. फ्रॉम द काय प्रेडेटर टाका. ठीक आहे ना. काय प्रेडेटर्स असं टाकू शकता तुम्ही. नंतर काय करू शकता नेक्स्ट आय विल जेंटली ऑफर इट सम वॉटर अँड ट्राय टू क्लीन इट्स वाउंड इफ पॉसिबल. बरोबर आहे. काय आय विल जेंटली ऑफर वॉटर. ठीक आहे ना. आपण काय काय त्यांना पाणी वगैरे पाजूया आणि त्याच्यानंतर काय करू शकतो का ट्राय टू क्लीन इट्स वाउंड म्हणजे जिथं समजा जखम झाली आहे. ठीक आहे ना. ट्राय टू क्लीन इट्स वाउंड म्हणजे काय का जिथं जखमा झाल्या असेल एक असेल अनेक जखमा असेल त्याला काम करा का त्या क्लीन करण्याच्या पाठी लागते. ठीक आहे ना.
इथं टाका इफ पॉसिबल, म्हणजे काय का बऱ्याचदा समजा आता माणूस आहे, माणूस काय लागलं तर ते जरा थांबतं, त्याला समजतं, पण मग मुका प्राणी आला त्याच्यामुळं ते आपल्या शरीराला बॉडीला हात लावून देईल का नाही जखमेला त्याचा भरोसा नाही, ठीक आहे ना. मग तुम्ही असं करू शकता. पुढे टाका का आय विल इमिजिएटली कॉल अ लोकल अॅनिमल रेस्क्यू ग्रुप ऑर टेक द नियर बाय व्हेंटिलेटर, किंवा असं प्रॉपर ट्रीटमेंट असं, किंवा कॉल टू डॉक्टर वगैरे असं टाकून द्या. म्हणजे तुम्ही अशा अशा प्रकारे करू शकता, ठीक आहे ना. मग तुम्ही जर नक्की मदत करत असाल तर टाका, नाही तर मग तुम्ही टाका आय विल शूट द रील आणि अपलोडेड ऑन द युट्यूब, फेसबुक वगैरे अशा कुठाने करू नका हा. त्याला मदत करा. पुढे बघा मित्रांनो, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटी. ओके ना. बघा आता खाली दिलेला जो आपल्याला दिसतोय का, हा उतारा दिलाय कविताचा, ठीक आहे ना. एकदा याला वाचून घ्यायचं, त्याच्यानंतरच आपण पुढे जायचं, ठीक आहे. चला मी एकदा तुम्हाला क्वेश्चन पण वरती जरा झूम आउट कमी करतो, म्हणजे काय होईल का तुम्हाला क्वेश्चन पण सगळं दिसतील. ओके, दिसतंय का बघा काय दिलं असं बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. बरं, ठीक आहे. बघा पुढे बघा दिले डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम ओनली वन चूज द रोड दॅट आय विल टेक, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट्स द लीड टू ग्रेट डिस्ट्रेस, ठीक आहे ना. अशा प्रकारे दिलेलं आहे. मग आता याला रीड करताना बघा काय, आता सगळ्यात पहिले याला रीड करताना नीट रीड केल्यानंतर कोणकोणते क्वेश्चन आहे किंवा याचे आन्सर काय येतील या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून घ्यायचे, ठीक आहे. चला एकदम फास्ट मध्ये आपण जाऊया, एवढं झूम बस होईल मला वाटतं. ओके चलो बघा पहिला दिला बघा काय, अकॉर्डिंग टू द, बघा सगळ्यात पहिले इथं बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, तुम्हाला प्रॉपरली एक अल्टरनेटिव्ह चॉईस करायचा आहे. आणि नंतर सांगितलं बघा काय, रिकाम्या जागा म्हणजे थोडक्यात भरायचे बघा. अकॉर्डिंग टू द पोएट, बरं, डॅश डॅश आर ब्रॉड बाय इच न्यू डे. आपण म्हणतो इच न्यू डे, नवीन जो आपण दिवस असतो तो काय करतो, नवीन सुरुवात करतो का एंडिंग करतो, बरोबर ना. काय करतो तर इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, दिसते का, ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजे काय असणार आहे तर आपलं ऑप्शन ही पहिला असणार आहे का, न्यू बिगिनिंग्स हे आपलं काय असणार आहे, ॲक्युरेटली राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा दिले, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश. बघा वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश, ठीक आहे ना. बघा इथं काय दिले बघा, आय एम ओनली वन चूज, बघा द रोड दॅट आय विल टेक, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. काय तर ग्रेट सक्सेस म्हणजे काय होतं आपलं उत्तर येणार बघा मित्रांनो, ग्रेट सक्सेस हे उत्तर येणार आहे. आणि खाली बघा दिले, ऑन ट्रॅव्हल डाऊन डार्क अँड रोड दॅट लीड टू ग्रेट डिस्टेन्स, बरोबर आहे. डाऊन साईडला तुम्हाला काय सांगितले का, रोड का विच लीड टू, जो जो रस्ता तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो तो काय घेऊन जाऊ शकतो आपला, ग्रेट सक्सेस रोड घेऊन जाऊ शकतो. ओके चलो पुढे बघा दिले मित्रांनो, तुम्हाला खाली दिले कम्प्लीट द वे, बघा द रोड ऑफ लाईफ लीड टू, बघा काय दिलं, लीड टू दिसतं नाही तर डायरेक्टली लीड टू, काय लीड टू काय दिसते, ग्रेट सक्सेस, टाका इथं मग डायरेक्टली, इथं काय अर्थ डायरेक्टली ग्रेट सक्सेस, बरोबर आहे, ग्रेट सक्सेस येऊ शकतो. अजून काय काय करू शकतो याच्यामध्ये, बोला काय तर अवॉइड डार्क एंड रोड, बरोबर आहे, अवॉइड द, बघा दोनच टाकायचे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही याच्यातले अजूनही टाकले तरी चालेल, डार्क एंड रोड अशा प्रकारे तुम्ही नोट करू शकता, ठीक आहे ना. दिसतंय का तुम्हाला, दाखवतो मी, ठीक आहे ना. डार्क एंड रोड वगैरे सगळं ठीक आहे ना, चूज टू टेक द, ठीक आहे. पुढे बघा डाऊन डार्क एंड रोड देन द लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, काय लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, ठीक आहे ना. याच्यापैकी टाकलं तरी चालेल, पण तुम्हाला दोन दिले म्हणून तुम्हाला टाकायचे, ठीक आहे ना. समजतंय का, लक्षात घ्या. चला कमेंट करा बरं पटापट पटापट, आणि व्हिडिओला लाईक जर नसेल केलं तर लाईक करून द्या, कारण मित्रांनो लक्षात घ्या हे खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. असा प्रकारचाच पॅटर्न तुम्हाला येणार आहे आणि याचा तुम्हाला खूप सारा फायदा 100% परीक्षेला होणार आहे. ओके पुढे बघा दिले, नेम ऑफ द फिगर ऑफ द स्पीच, तुम्हाला काम करायचं का, फिगर ऑफ स्पीच तुम्हाला घ्यायचं आहे, ठीक आहे ना. बघा पहिला काय दिला बघा, आता नीट वाचून घ्या, डिसिजन आय मस्ट मेक, काय दिलं तुम्हाला, डिसिजन आय मस्ट मेक, तर हा काय झाला बघा मित्रांनो, इन्व्हर्जन, काय झाला हा, तर हा इन्व्हर्जन झाला बघा. बघा मी तुम्हाला सांगतो एक्सप्लेनेशन सगळं काय, बघा इन्व्हर्जन झाला, का झाला, जर आपण याला ग्रामॅटिकली आपण नीट याचा ऑर्डर बघितला जर बघितलं आपलं तर काय, सब्जेक्ट दिसते, वर्ब दिसते आणि ऑब्जेक्ट दिसते, बरोबर आहे. आणि दॅट इज अ चेंज द पोएटिक इफेक्ट, द स्टँडर्ड ऑर्डर शुड बी, काय असू शकतो आपण म्हणणं याला का आय मस्ट मेक डिसिजन, याला काय म्हणू शकतो आपण, आय मस्ट
मेक अ डिसिजन असं याचे स्टँडर्ड ऑर्डर असू शकते, म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, इन्व्हर्जन म्हणू शकतो. ठीक आहे ना. पुढे बघा दिले ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड. काय दिलं, द ट्रॅव्हल डाऊन डार्केन रोड. तर हा झाला बघा मित्रांनो तुमचा मेटाफोर. सेकंड वाला काय झाला तुमचा, हा तर हा झाला तुमचा मेटाफोर. बघा लक्षात घ्या. ठीक आहे ना. हा झाला मेटाफोर. मग आता हा मेटाफोर का झाला, द डार्केन रोड इज इम्प्लेक्सिटी. ठीक आहे ना, सॉरी इम्प्लॅक्टली म्हणू शकतो आपण त्याला, कम्पेअर टू द डिफिकल्ट. बरोबर आहे. याला काय आपण डिफिकल्ट सोबत एखादा कम्पेअर करू शकतो. आणि दॅट इज अनसर्टेन. बरोबर आहे. अँड पाथ इन द लाईफ विदाउट युजिंग अ वर्ड लाईक ऑर ॲज. बरोबर आहे. तर हा झाला तुमचा मेटाफोर झाला. एकदम सिंपल आहे. काही अडचण घ्यायची गरज नाही. समजते का. त्यामुळे नीट लक्ष द्या मित्रांनो. आणि जास्तीत जास्त अभ्यास करायच्या मागे लागा. ठीक आहे ना. जास्तीत जास्त अभ्यास करायच्या पाठीमागे लागा, जेणेकरून तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो. ठीक आहे ना. बघा तर मेटाफोर वगैरे याच्यावरती तुम्ही ना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कारण मेटाफोर वगैरे कसं म्हणतो आपण त्याला, का एखादा रूपक अलंकार आपण त्याला दिलेला असतो. बरोबर आहे. काय का फिगर ऑफ स्पीच त्याला दोन डिफरंट टाईपच्या गोष्टी असतात आणि त्याला तो कम्पेअर करतो. काय करतो त्याला, जेव्हा कम्पेअर करतो म्हणजे काय, का जेव्हा आपण म्हणतो का दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये किंवा एखाद्या ठिकाणामध्ये काहीतरी तो साम्य दाखवण्यासाठी किंवा एखाद्याची तुलना एकमेकांसोबत करतो. बरोबर आहे. कम्पेअर करणे त्याला काय म्हणतात, तर मेटाफोर म्हणतात. ओके. चलो नेक्स्ट बघा. आता पुढे जाऊया. आता पुढे काय दिलं आता बघा. तर क्वेश्चन पेपर संपलेले. ठीक आहे ना. लक्षात घ्या. एवढीच क्वेश्चन पेपर आहे, 20 मार्काचे आहे. तर सोपा क्वेश्चन पेपर बघा मित्रांनो आहे. याचा खूप सारा अभ्यास करा, तुम्हाला खूप सारा फायदा होईल. मी 100% सांगतो का याच्यासारखाच पॅटर्न तुम्हाला येणार आहे. त्याच्यामुळे याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि काही राहिलं असेल तर मला कमेंट करा, याच्यावरती नक्की उत्तर देऊ. आणि मी अजून एखादी प्रॅक्टिसला तुम्हाला क्वेश्चन पेपर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इयत्ता 10वीची 10th स्टँडर्डची पहिली युनिट टेस्टची पहिली घटक चाचणी फर्स्ट युनिट टेस्टची आपण इंग्लिश सब्जेक्टची, इंग्लिश विषयाची आपण 20 मार्काची 1 तासाचा जो वेळ आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण हे क्वेश्चन पेपर बघितले. याचा पॅटर्न 100 लक्षात घ्या. 100% हाच पॅटर्न तुम्हाला येणार आहे. यासारखे आता हे जसं दिलेत तुम्हाला, कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर, यासारखे खूप सारे एक्झाम्पल घ्या, तुम्ही मनाने सॉल्व्ह करा. तुम्हाला याचा खूप सारा फायदा होऊन जाणार आहे. क्वेश्चन पेपर एकदा नीट बघा, व्हिडिओ रिपीट करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. पण तुम्हाला सांगतो का 100% तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल. अजून वेळ भेटला तर परीक्षेपूर्वी मी अजून एखाद 2 क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रॅक्टिसला टाकतो, जेणेकरून तुम्हाला अजून फायदा होईल. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.